आता आपण उच्चारण स्थान शिकूया. आता उच्चारण स्थान शिकण्याचा अर्थ काय, आपल्याला काय इम्पॉर्टन्स आहे उच्चारण स्थानाची. आता आपण जेवढे काही वर्णमाळा शिकली आहे, जसं माहेश्वर सूत्र मी याच्या आधी सांगितलेलं, तसंच आता उच्चारण स्थानामध्ये माहेश्वर सूत्रामध्ये जेवढे पण वर्ण आले आहेत किंवा आपल्याला हिंदी वर्णमाळा माहितीये, स्वर आणि व्यंजन, स्वरमध्ये अ आ इ ई, व्यंजनामध्ये क ख ग ग. आता हे कुठून उच्चारल्या जातात, कुठून म्हटल्या जातात, कशाद्वारे म्हटल्या जातात, ते आपण उच्चारण स्थानामध्ये शिकूया. आपल्याला फर्स्ट प्रॉपच्या पेपरमध्ये हे विचारलं जातं. ठीक आहे. तर आता एकूण 9 उच्चारण स्थानं आहेत. कंठ म्हणजे गळ्याद्वारे बोलणारे, तालू म्हणजे पॅलेटला टच होऊन जे बोलल्या जातात ते, मूर्धा नंतर दंत दातांना टच होऊन जे बोलल्या जातात ते, ओष्ठ ओठ एकामेकांना जॉईंट होतात तेव्हाच आपण त्याला बोलू शकतो ते. त्याच्यानंतर कंठ तालू म्हणजे ज्याच्यामध्ये कंठ म्हणजे गळा आणि तालू म्हणजे पॅलेट दोघांचा समावेश असतो ते कंठ तालू. नंतर कंठोष्ठ म्हणजे कंठ म्हणजे गळा आणि ओष्ठ म्हणजे ओठ या दोघांचा समावेश होऊन जे आपण वर्ण म्हणतो, उच्चारतो. नंतर दंतोष्ठ म्हणजे दात आणि ओष्ठ म्हणजे ओठ या दोघांच्या संयोगाने जे वर्ण आपण उच्चारतो तो. आणि नासिका म्हणजे नासिकेद्वारे जे आपण उच्चारतो ते. आता आपल्याला हिंदी वर्णमाळा मी आधीच सांगितली तरी आपण परत एक वेळ सांगते. स्वर आपल्याला माहिती आहे, व्यंजनाचा कॉन्सेप्ट क पासून म पर्यंत हे आपण 5 वर्ग असतात आणि प्रत्येक वर्गामध्ये 5 वर्ण असतात. ठीक आहे. आता कंठ, आपल्याला हे जे सूत्र आहेत ना, हे सूत्र लर्न करणं आवश्यक आहे, कारण BAMSच्या फर्स्ट प्रॉप पेपरमध्ये आपल्याला हे विचारले जातात. ठीक आहे. तर आता सूत्र, कंठाचं काय सूत्र आहे, सूत्र लर्न जरी नसलं ना, आपल्याला याच्यामध्ये कुठले वर्ण येतात हे पण आपल्याला सूत्रावरून कळतं. ठीक आहे ना. कंठ, कंठाचं सूत्र काय आहे, अकुह विसर्जनीयानाम कंठ, अकुह विसर्जनीयानाम कंठ. आता अकुह विसर्जनीय नाम याच्या म्हणजेच कंठामध्ये कुठले कुठले वर्ण इन्क्लूड आहे. अकुह म्हणजे अ, कु पासून पूर्ण क वर्ग, ह पासून ह आणि विसर्जनीय म्हणजे विसर्ग. या 2 डॉट्सला विसर्ग म्हणतो, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. काय समजले या सूत्रावरून, अकुह विसर्जनीयानाम कंठः म्हणजे काय, अकुह म्हणजे अ, कु पासून पूर्ण क वर्ग, ह आणि विसर्जनीय म्हणजे विसर्ग. कंठामध्ये काय काय येणार, अ, क वर्ग, ह आणि विसर्ग. ठीक आहे. सूत्र काय आहे, अकुह विसर्जनीयानाम कंठ. तसंच आपण खालील सगळे सूत्र समजूया. तालू, तालूचं सूत्र काय आहे, इचू यशाणाम तालू. याच्यामध्ये काय येणार, इचू यशाणाम तालू म्हणजे इ, चू पासून च वर्ग, य आणि क्ष. हा नाम जे आहे ना, हा नाही इन्क्लूड करायचं. जसं इथे आपण पण वर पण नम हा इन्क्लूड नाही केला. ठीक आहे ना. इचू यशाणाम तालू म्हणजे इ, च वर्ग, य आणि श. ठीक आहे. नंतर मूर्धा, मूर्धा ऋतू रक्षाणाम मूर्धा. याच्यामध्ये काय ना, रू, ट वर्ग, र आणि क्ष. ठीक आहे. दंत म्हणजे जे दातांना टच केल्याशिवाय बोलल्या जात नाही असे वर्ण. ठीक आहे. काय आहे, लुतुलसानाम दंता म्हणजे लुतुलसानाम दंता हा म्हणजे काय, तर याच्यामध्ये लू हा सोडून द्या, ल, ल, तू पासून त वर्ग आणि हा स. ठीक आहे. हे तर आपण पकडतच नाही. ठीक आहे. दंतामध्ये काय येते, लुतुलसानाम दंता. इट इन्क्लूड्स ल, त वर्ग आणि स. ओष्ठ म्हणजे ओठाद्वारे जे ओठाला टच झाले, ओठ टच होतात एकामेकांना, त्याच्याशिवाय जे वर्ण उच्चारल्या जात नाही ते वर्ण. ठीक आहे. याचं सूत्र काय आहे, उपु उपदमानीयानाम ओष्ठव, उपु उपदमानीयानाम ओष्ठव. ठीक आहे. उपू, फक्त उपूच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, उ आणि प वर्ग, पू पासून प वर्ग. ठीक आहे. कंठ तालू म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये गळा आणि तालू म्हणजे पॅलेट या दोघांचा संयोग होऊन जे वर्ण आपण उच्चारतो ते. याचं सूत्र काय, ए दैतो कंठ तालू, ए दैतो म्हटलं मी. ठीक आहे. आता याला समजायचं बघा, ए आणि द ला कशाची मात्रा आहे, मोठ्या ए ची मात्रा आहे ना, ऐ ज्याला आपण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय येते, ए आणि हे द च्या वरची मात्रा, द आणि हे तो नाही मोजायचं. ठीक आहे ना. ए आणि ऐ, ए ऐ काय आहे, कंठतालू वर्ण आहेत. नंतर कंठोष्ठ म्हणजे काय, गळा आणि ओष्ठ याच्या संयोगाने जे उच्चारले जातात ते.
याचं सूत्र काय? ओ दौतो कंठोष्ठम. ओ दौ म्हणजे काय? ओ आणि औ याच्यामध्ये 2 वर्ण येणार. ठीक आहे. दंतोष्ठ. आता दंतोष्ठ काय? दात आणि ओष्ठ म्हणजे होठ या दोघांच्या संयोगाने जे वर्ण उच्चारल्या जातात असा वर्ण हा क्वेश्चन लक्षात ठेवण्यासारखा आहे. याच्यामध्ये बस एकच वर्ण येतो व. याचं सूत्र आहे वकारस्य दंतोष्टम. वकारस्य दंतोष्टम म्हणजे फक्त व पहिला वर्ण व. व हा एकुलता एक वर्ण आहे जो दंत आणि ओष्ठाच्या साहाय्याने उच्चारला जातो. आणि 9वा उच्चारण म्हणजे नासिका. नासिका म्हणजे नासाद्वारे जे म्हटल्या जातात, नाकांद्वारे जे उच्चारल्या जातात ते. याचं सूत्र नासिका अनुस्वारस्य. इट इन्क्ल्युड्स अनुस्वार म्हणजे माहिती आहे आपल्याला जो वरती देतो आपण थेंब, आणि विसर्ग म्हणजे काय? जे 2 डॉट्स असतात ते. याला अह असं आपण उच्चारतो आणि याला म असं आपण उच्चारतो. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये अनुनासिक वर्ण म्हणजे 5व्या सगळ्या वर्गातले 5वे वर्ण जे आहे ते येणार. आणि आधी मी माहेश्वर सूत्रामध्ये पण हे सांगितलंय. आणि त्याच्यानंतर हे अनुस्वार. याचं सूत्र काय आहे? नासिका अनुस्वारस्य. ठीक आहे. आता रॅपिड रिव्हिजन आपण करू. याच्यामध्ये उच्चारण स्थान संस्कृतमध्ये 9 सांगितलेले आहे. कंठ, तालू, मुर्दा, दंत, ओष्ठ, कंठ तालू, कंठोष्टम, दंतोष्ठ आणि नासिका. आता सूत्र आपल्याला लक्षात राहिले की आपल्याला याच्यामध्ये काय येते सगळं व्यवस्थित कळेल. कंठ म्हटलं की अकुह विसर्जनीयानाम कंठ असं म्हटलं म्हणजे काय? याच्यामध्ये काय काय येईल? अकुह विसर्जनीयानाम. अ कु पासून क वर्ग, ह आणि विसर्ग. तालूचं काय? इचू यशाणाम तालू. ई च वर्ग, य आणि क्ष. नंतर मुर्धा काय आहे? ऋतू रक्षाणाम मुर्धा. याच्यामध्ये काय? रू, ट वर्ग, क्ष आणि र. दंत काय आहे? लुत्लसाणाम दंत. याच्यामध्ये ल, त वर्ग आणि स. लुतुलसाणाम. तू म्हटलं म्हणजे त वर्ग, ल आणि स. नाम तर आपण पकडत नाही. झालं ना. म्हणजे सोपी जातं आठवायला पण. ओष्ठ. ओष्ठमध्ये काय? उपपदमानीयनाम ओष्ठ म्हणजे उ आणि पू. पू पासून काय? तर प वर्ग. कंठतालू एदैतो कंठतालू. ए आणि ऐ. कंठोष्ठ ओदौतो कंठोष्ठम. ओ आणि औ. दंतोष्टम वकारस्य दंतोष्टम. याच्यामध्ये एकच वर्ण येतो हा लक्षातच ठेवून घ्यायचा व. त्याच्यानंतर नासिका. नासिका अनुस्वारस्य म्हणजे काय? अनुस्वार आणि 5वे वर्ण म्हणजे अनुनासिक वर्ण. समजलं? थँक्यू.